आज जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस होता आणि उमेदवारांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तर काहींनी शक्ती प्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज भरले. पक्षामार्फत काहींना एव्ही फॉर्म मिळाले तर काहींचे तिकीट कापण्यात आले. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने देखील नूल हलकर्णी आणि नेसरी जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली. याच अनुषंगाने काही प्रमुख मंडळींशी संवाद साधले ते अभिजित मांगले यांनी. शिवसेना जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा संकपाळ साहेब, आज शिवसेनाच्या माध्यमातून जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जात आहे. कशा प्रकारे रणनीती असणार आहे आणि कुणाकुणाला तुम्ही संधी दिलेली आहे? शिवसेनेतर्फे जास्तीत जास्त शिवसैनिकांना संधी देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आज आम्ही आमची 3 जिल्हा परिषद लढवतोय, नूल, हलकर्णी आणि नेसरीमध्ये. आणि 6 पंचायत समिती आज आम्ही एबी फॉर्म देऊन भरलेले आहेत आणि उरलेल्या 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये आम्ही पुरस्कृत जे येतील आमच्याबरोबर त्यांच्याशी आम्ही संगनमत करून जाणार आहोत. असा आम्ही आज निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीनं रणनीती चालू आहे. नेमक्या म्हणजे युवा पिढीला जास्त तुम्ही हे दिलेलं आहे की सर्वांनाच तुम्ही संधी दिलेली आहे? नाही, जास्तीत जास्त युवा पिढींनाच संधी दिली गेलेली आहे. आता आमच्यात ज्येष्ठ म्हणजे आमचे वसकुटे अण्णाच आहेत, नाही बाकी सगळी युवा पिढीच आहे. त्यामुळे युवा पिढीला जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न केला. कितपत विश्वास वाटतो शिवसेनेच्या माध्यमातून? शिवसेनेच्या माध्यमातून कितपत विश्वास, एवढा विश्वास आहे की जनता नक्कीच आम्हाला निवडून दिल्याशिवाय राहणार. नगरपालिकेमध्ये फक्त 1 मताने पराभव झालेला होता आणि जिल्हा परिषदला पण तुम्हाला एक चांगली संधी चालून आलेली. काय सांगाल याबाबत? नक्कीच एकमताने पराभव झाला त्याचं तर दुःख आहेच, पण इथं तसं काय होणार नाही किंवा तसं होऊ नये याची काळजी घेण्यात येते. धन्यवाद. नगर साहेब, नूल मधून तुम्हाला एक युवा नेतृत्व म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून संधी दिलेली आहे. कशा प्रकारे पाहता याच्याकडे? प्रथमतः मी राज्याचे माजी मुख्यमंत्री, आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर आमचे नेते संजयदादा मंडलिक, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर साहेब पालकमंत्री, आरोग्यमंत्री, राजेश क्षीरसागर साहेब, आमचे जिल्हा अध्यक्ष विजय बलुगडे साहेब आणि आमचे तालुका प्रमुख संजयदादा सकपाळ यांचं व सर्व शिवसैनिकांचं मी मनपूर्वक आभार मानतो की तुमच्या प्रयत्नामुळंच माझ्यासारख्या कारखान्यात मजुरी करणाऱ्या मजुराच्या पोराला तुम्ही पंचायत समितीची उमेदवारी दिलात. त्याप्रथम मी सर्व शिवसैनिकांचा आणि शिवसेनेचा पहिला आभार मानतो. आणि आम्ही जे नूल जिल्हा परिषदमध्ये निवडणूक लढवत आहोत, माननीय श्री सुदर्शन बाबर हे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत आणि मी खालती नूल पंचायत समिती गणमधून उमेदवार आहे. आणि दोंडगे पंचायत समिती जी आहे दोंडगेची, त्याच्यामध्ये आम्ही पुरस्कृत एक उमेदवार घेतलेला आहे. त्यांचा उद्यापर्यंत नाव फायनल होईल. आणि आम्हाला जी संधी मिळाल्या ती आमचे मुख्यमंत्री साहेबांनी आजपर्यंत तळागाळातल्या लोकांची केलेली कामं किंवा पालकमंत्र्यांचा आता झंझावत जो विकास कामाचं सपाटा सुरू आहे, त्याचबरोबर संजयदादा मंडलिक असतील, अशी असंख्य कामं आम्ही तळागाळातल्या बहुजनांच्या लोकांची केली आहेत. 18 पगड जाती 12 बलुके समाजापर्यंत आम्ही पोचलो आहे, धनुष्यबाण पोचला आहे. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अशी एकनाथ शिंदे साहेबांची ओळख आहे. आणि त्यांच्या कामावरती, त्यांच्या आशीर्वादावरती आम्ही निश्चितपणे या संधीचं सोनं करू आणि नूल जिल्हा परिषद मतदारसंघ आणि नूल पंचायत समिती आम्ही सुजलाम सुफलाम करू अशी मला विश्वास वाटतो. तुम्ही देखील तुम्हाला नूल जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक युवा नेतृत्व म्हणून प्रथमच संधी भेटलेली आहे. कशा प्रकारे याच्याकडे पाहता? प्रथम मी शिवसेना पक्षाचे व माननीय एकनाथ शिंदे साहेब, आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री व आमचे पक्षाचे मुख्य नेते यांचं व सर्व आमदार, आमचे प्रकाश साहेब आंबेडकर पालकमंत्री जिल्ह्याचे व आपले राजेश क्षीरसागर साहेब आमदार आणि संजयदादा मंडलिक आमचे नेते, या सर्वांचं मी आभार मानतो. आणि जिल्हा प्रमुख आमचे विजयसाहेब लुगडे, तालुका प्रमुख संजयदादा संपाळ यांच्या आशीर्वादाने आपल्याला जे पक्षासाठी शेतकरी वर्गातून आमचे वडिलांचे शेतकरी हे असल्यामुळं शेतकरी वर्गाला तिकीट दिल्यामुळे सर्वांचं शिवसेनेमार्फत आपण काम करायला आता 2 मतदारसंघातनं हे काय आता इलेक्शन लढवत आहे.
नूलमध्ये अशा नूल जिल्हा परिषद मतदारसंघात अशा कोणत्या महत्त्वाच्या विकास कामाला तुम्ही प्राधान्य देणार आहे जर तुम्हाला प्रथमतः युवकांना काम देण्याचं इथे MIDC आता झालेलं आहे. MIDC सुरुवात चालू आहे. युवकांना प्रथमतः काम देण्याचा मी मुद्दा पहिला हे करणार आहे. सर्वांना काम मिळालं पाहिजे. इथली जास्त करून काम करणारे लोक आता काम मिळून झाले, बाहेर राहून काम चालू आहे. त्यासाठी इथं स्थानिकला आता MIDC आले, त्या युवकांना प्रथमतः प्राधान्य द्यायचं आहे आपल्याला. आणि जास्तीत जास्त करून गरीब लोक आता आहेत, त्यासनी दवाखाना म्हणा काहीतरी अडचणी आल्या तरी आपल्या मार्फत जे पक्षाच्या मार्फत काय काम करता येईल किंवा आपल्याकडनं जे काम करता येईल ते सर्वांना मदत करायची आहे. नागरिकांना काय आवाहन कराल आमच्या माध्यमातून? नागरिकांना एक आवाहन करतो की आम्हा सर्व उमेदवारांना एक संधी द्या. संधीचं सोनं करून दाखवतो. आम्ही सर्वजण संधीचं सोनं करून दाखवतो.